मराठी, ते धडक ते धडक. नमस्कार, मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज तासगाव. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. तासगावात भरलेली उसाची ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात झालाय. यावेळी उसाची ट्रॉली एका दुचाकीस्वाराच्या अंगावर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात दीपक वसंत हिंगमिरे हे गंभीर जखमी झालेत. तासगाव येथील मन्नेराजुरी रस्त्यावर उसाची ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात झाला. यावेळी उसाची ट्रॉली एका दुचाकीस्वाराच्या अंगावर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात दीपक वसंत हिंगमिरे हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज बुधवार 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:30च्या सुमारास दीपक वसंत हिंगमिरे वय 40 वर्षे राहणार गुरुवार पेठ तासगाव हे आपल्या दुचाकीवरून मन्नेराजुरीकडून तासगावच्या दिशेने निघाले होते. यावेळी दत्तमाळ पाण्याच्या टाकीसमोर दुचाकीस्वार दीपक हिंगमिरे आले असता बाजूने तासगावच्या दिशेने निघालेल्या उसाच्या भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे चाक निसटल्याने ट्रॉली पलटी झाली. यावेळी ट्रॉलीतील ऊस दीपक हिंगमिरे यांच्या अंगावर पडला. यात ते उसाच्या ढिगाऱ्याखाली अडकले. यावेळी घटनास्थळावरून निघालेल्या नागरिकांनी उसाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दीपक हिंगमिरे यांना बाहेर काढले. यात हिंगमिरे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमीला मदत केली आहे. या घटनेची नोंद तासगाव पोलिसात झाली आहे. जिओ मराठी, ते धडक